महाराष्ट्रात 2022 मध्ये सत्तांतर झालं। शिवसेनेमधील फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटी दौरा हा चर्चेचा विषय ठरला होता। दरम्यान या दौऱ्याचं रहस्य खासदार संजय राऊतांनी सामनामधून उलगडलेलं आहे। पाहूयात या संदर्भातला हा आमचा विशेष रिपोर्ट। मला धक्का बसला, त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुंडकं तिथे आणलं जातं। ते स्वतः होते का कापायला दिलं? ते स्वतः होते का कापायला दिलं? अहो मूर्ख आहे तो। त्या मूर्खाच्या वक्तव्याला काय अर्थ असतो का? एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं सत्तांतर झालं। दरम्यान शिंदेंसह त्यांच्या सोबतच्या आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची देखील मोठी चर्चा झाली होती। मात्र या गुवाहाटी दौऱ्यात नेमकं काय झालं होतं याचा उलगडा आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला। सामनाच्या रोखोकमध्ये शंखनाद ते रेड्याची शिंगे या मथळ्याखाली लेख प्रकाशित करण्यात आलाय। शिंदे आणि त्यांच्या बरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात 15 दिवसांपूर्वी गेलो होतो। राज्याच्या मागच्या सत्तांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावले। त्याची आठवण गाभाऱ्यातील पंडा म्हणजे पुजाऱ्यांनी माझ्याकडे काढली। आम्ही तुम्हाला ओळखतो, आप महाराष्ट्र के पॉलिटिशियन है असं ते मला म्हणाले। 3.5 वर्षांपूर्वी या गाभाऱ्यात आणि मंदिर परिसरात काय घडलं हे पंडांनी स्वतः सांगायला सुरुवात केली। वो शिवसेना के लोगों ने यहाँ आकर बहुत विधि पूजा किया, पंडा लोगों को भारी दक्षिणा भी दिया। कितने लोग थे वो? एक साथ 50-60 लोग थे। कौन सा पूजा किया? यहाँ जो होता है सब पूजा किया। बलि भी चढ़ाया देवी को। कौन सा बलि दिया? भैंसा को काटा, कुछ लोगों ने तो बदक को भी काटा। पंडा म्हणाला, बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे आणि इतर प्राण्यांचे बळी चढवले। त्यातील 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। या शिंगांना सिंदूर लावून ती मंतरली जातात। इप्सित स्थळी खोल पुरून मनोकामे पूजा केली जाते। त्यासाठी याच मंदिरातील पंडांना बोलावलं जातं। ती सर्व शिंग कुणी आणि कुठं पुरली ते रहस्यच आहे। शिंदेंच्या काळात ही शिंग वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली असं मी लिहिलं तेव्हा खळबळ उडाली। फडणवीस वर्षावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाहीत ही माहिती पक्की होती। फडणवीस वर्षावर गेले त्याआधी बांधकाम खात्याकडनं मोकळ्या जमिनीचं स्कॅनिंग करून घेतलं। या शोध मोहिमेत तिथं पुरलेली रेड्याची शिंग मिळाली काय हा प्रश्न आहे। फडणवीस यांचं पूर्ण समाधान झालं का? संजय राऊतांनी केलेल्या धक्कादायक आरोपांनंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील संजय राऊतांवर पलटवार केलाय। संजय राऊत तिथं स्वतः कापायला होते का असा सवाल पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय। एका बाजूला मला धक्का बसला, आज लिहिलंय मी, जे ज्यांच्या पूजा आहेत आणि ज्याने बळी दिलेले आहेत त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुंडकं तिथे आणलं जातं आणि ते समोर ठेवून त्याची पूजा होती। बैल म्हैस, मी एकदम आश्चर्यचकित झालो। मला शिंग दिसली एका कोपऱ्यात असे बसले सगळे यजमान ते आणि पुजारी पंडा आणि एका रांगेमध्ये हे सगळे मुंडकी ज्यांची बळी दिले ते म्हटलं हे चित्र फार विचित्र। तुम्ही जेव्हा गुवाहाटी गेले होते तेव्हा या ठिकाणी प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात बळी दिले गेले त्या सामनातून संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। ते स्वतः होते का कापायला दिलं? ते स्वतः होते का कापायला दिलं? राऊतांच्या आरोपांनंतर मंत्री संजय शिरसाट देखील चांगलेच संतापले। संजय राऊतांच्या बोलण्याला कोणताही अर्थ नसल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। मी जे गुवाहाटीला गेलो होतो तिथून रेड्याचे जे काही बळी वगैरे दिला असं त्यांचं म्हणणं आहे। जर आमच्याकडे शिंगा असेल तर ते आम्ही जपून ठेवलीत, वेळ येऊ द्या कोणाच्या पोटात टाकायची ते आम्ही ठरवू। मग ते मान्य करतात का की त्यांनी केलेलं वक्तव्य योग्य आहे किंवा सत्य आहे? संजय राऊतांनी बळी दिला आहे। अहो मूर्ख आहे तो। त्या मूर्खाच्या वक्तव्याला काय अर्थ असतो का? त्यांनी बळी दिला, इतर सिंग पुरले, तिथं जादूटोना केलाय, बंगाली जादूगार बरोबर घेऊन फिरणारे हे लोक। एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर संजय राऊतांनी नेहमीच शिंदेंना धारेवर धरले। दरम्यान पुन्हा एकदा राऊतांनी सामनातून गंभीर आरोप केलेत। मात्र राऊतांच्या या आरोपांना शिंदेंच्या मंत्र्यांकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।